पण मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नातच उत्तर आहे. बिहारची निवडणूक समोर दिसायला लागल्यावर महाराष्ट्रात गेल्या 5-6 महिन्यांपूर्वी काय झालं होतं याचा लेख लिहिणं हे राजकीय हेतूंनी प्रेरित नाही असं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना पत्रकार म्हणून मला तरी म्हणणं शक्य नाही. कारण एखादी निवडणूक समोर येत असताना मागच्या निवडणुकीचे तुम्ही हिशोब करता आहात. लोकशाहीमध्ये कोणतीही प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशीलपणे आणि पारदर्शीपणे पार पडायला हवी याबाबत कोणाचंही दुमत असायचं कारण नाही. भाजपचंही दुमत असणं त्यात योग्य नाही. मी नम्रपणे या गोष्टीचा निषेध करतो आणि त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की 3 फेब्रुवारीचं या देशातल्या सर्वोच्च सभागृहामधलं संसदेतलं राहुलजींचं भाषण याच विषयावरचं होतं. त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च नेत्यांनी 2 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, हेच मुद्दे मांडले. दिल्लीमध्ये खासदार संजयजी राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे आणि राहुलजी गांधी यांनी हेच मुद्दे मांडले. चंदीगड कोर्टानं दिलेला जो निर्णय होता त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्याचं जे सांगितलं होतं सरकारनं तो कायदा बदलला. आता यापेक्षा अपारदर्शकता आणखी कोणती तुम्हाला बघायची? मग तुम्हाला तटस्थ लोकांना वाटेल की बीजेपी आणि केंद्र सरकार निवडणूक आयोगाला हाताशी धरून घोळ करते. म्हणून मृणालिनी मॅडमचा मी कायम आदर करतो आणि आताही बोलताना मी सांगितलं की त्यांनी आता जो मुद्दा उपस्थित केलाय त्यात फक्त मला त्या तटस्थ दिसल्या नाहीत. अगोदरचं नंतरचं बोला एवढा मी मोठा नाही, आम्ही त्यांचा नेहमी आदर करतो. त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की राहुलजी बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता लेख लिहित आहेत 6 महिन्यानंतर. तर हे थोडं मला बायस वाटलं म्हणून मी तेवढा निषेध नोंदवला. बाकी काय नाही. वाक्य असं होतं, अशी शंका घ्यायला जागा आहे. मॅडम तुम्हाला 3 फेब्रुवारीचं भाषण राहुलजींचं तुम्ही नक्की ऐकलं असणार. 6 प्रेस कॉन्फरन्स झाल्या नक्की ऐकलं असणार याच विषयावरच्या विरोधी पक्षांच्या. केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेसची 3 वेगवेगळी शिष्टमंडळ वेगवेगळ्या वेळी भेटली. आताही सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या विधी विभागाच्या वतीनं याचिका आहेत याचीही तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. म्हणून मी म्हणतो की फक्त या लेखामुळे हा विषय समोर आला असं किमान तुमच्यासारख्यांनी म्हणणं मला मान्य नाही. तेवढं फक्त नम्रपणे. राहिला मुद्दा, तुम्ही गंभीर मुद्दा एक उपस्थित केला निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात की ज्या वेळेस निवडणूक आयोग बोलावतो आणि मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्या वेळेस विरोधी पक्षाची लोक काही बोलली नाही असं तुमचं ठाम मत आता मी ऐकलं. तर हे साफ चुकीचं आहे मॅडम. ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीची मतदार नोंदणी चालू होती, भारताच्या इतिहासामध्ये कोणतीही निवडणूक अशी झाली नाही की मतदानाच्या तारखेच्या अगोदर 8 दिवसापर्यंत मताची नोंदणी चालू होती. महाराष्ट्रामध्ये आपल्या नोंदणी चालू होती. म्हणजे ती नोंदणी होत असताना तो संबंधित मतदार त्या मतदारसंघामधला त्याचा पत्ता आणि त्याचे जे निवडणूक आयोगाने घालून दिलेले फोटो आयडी आहेत त्या आयडीची शहानिशा झाली का? मी ज्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून येतो तिथं 7,500 ते 8,000 बोगस मतदान नोंदणी होताना आम्ही निवडणुकीच्या आधी 9-10 दिवसामध्ये थांबवलं. या वस्तुस्थितीकडेही तुमच्यासारख्या तटस्थ लोकांनी लक्ष द्यावं.